हालचाली पार्क क्रिकेटच्या मैदानाकडे, जेथे आमचे पंच रमेश म्हात्रे सर आणि बाळा इकारे सर उपस्थित. सामना 5 षटकांचा राहील याची दोन्ही संघाने नोंद घ्यायची आहे. आमचे पंच अतिशय दक्ष आहेत. सलामीची जोडी मैदानात आकाश पाटील आणि अभिजित पाटील. गजानन मिरकुटवाडीचे गजानन, कृपया आपण स्टेज मध्ये यायचं आहे. अंकित साखरे आपली वाट पाहतायत. बॉलर कोण? जांभिवली संघाकडून पहिलं सांघिक वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो संदेश विचारे. दरम्यान सलामीची जोडी मैदानात चिंचवली संघाची आकाश पाटील आणि अभिजित पाटील. पंचांचा इशारा, सामना चालू होत आहे. आजच्या दिवसातील पहिला सामना गोलंदाजी मार्कवर आहे. 10 पावलांचा स्टार्ट घेऊन गोलंदाज संदेश विचारे. राईट टाइम 8 वाजता पहिला सामना चालू होतोय. आणि हा ऑफसाईडच्या दिशेने तडालेला चेंडू बाउंड्रीच्या दिशेने जातोय. 2 खेळाडू बॉलच्या मागे धावतात, परंतु हा पहिला वैला चौकार. इशारा स्वेर, दोन्ही हात समांतर आणि अवांतर अशा धावसंख्येने धावसंख्या आता मात्र वाढते, पोहोचते ते बिन बाद 9. काहीसा अयशस्वी ठरतोय आपल्या पहिल्या षटकामध्ये संदेश विचारे जांभिवली संघाचा. आता मात्र डॉट चेंडू वसुली करतोय 2 चौकारांची आणि धावसंख्या मात्र स्थिरावते ती
9 वर थोडासा दबाव असतो नाईट मॅचेस जेव्हा लोकल संघ खेळत असतात तेव्हा, कारण की आपल्याला सवय नसते पुन्हा त्या स्वरूपाचा तडवण्याचा प्रयत्न, परंतु आता अयशस्वी प्रयत्न. चेंडू प्रत्येक चेंडू मारण्याचा विचारात आहे हा फलंदाज, परंतु फलंदाजाला माहिती हवंय की गोलंदाज देखील पहिला गोलंदाज आहे, त्यामुळे तो सुद्धा एक नावाजलेला गोलंदाज असेल तर त्या टीमसाठी, त्यामुळे 2 चौकार लगावल्यानंतर आपला खेळाचा स्तर उंचवायचा आहे. आता मात्र लेग साईडच्या दिशेने चेंडू धाबा षटके येतात, परंतु चेंडूची फेक मात्र व्यवस्थित नाही, अन्यथा हा पहिला झटका मिळू शकला असता. षटक मात्र संपतंय पहिल्या षटकांती धावसंख्या 9. पहिल्या 3 चेंडूमध्ये सुरेख धावसंख्या होती, परंतु नंतर मात्र पूर्णपणे जखडून ठेवलं तो संदेशने आकाशला, आणि आपल्या पहिल्या 3 चेंडूची भरपाई मात्र केले त्याने, ती सलग 3 डॉट चेंडू टाकून. जांभिवली संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय तो संदीप शिर्के. मला वाटते उजव्या हाताचा गोलंदाज असावा. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करेल. पंच अतिशय दक्ष रमेश म्हात्रे सर आणि बाळा इकारे सर. आत्ता मात्र ह्या षटकामध्ये आपल्याला नक्कीच धावा जमाव्या लागतील, कारण की धाव संख्या जशी जशी वाढेल तशी तशी आपल्या संघाला आपण सुस्थितीत नेऊन ठेवू. दोन्ही फलंदाज सलामीला आलेले फलंदाज आकाश आणि अभिजित. हा मात्र चेंडू स्वेर पंचांचा इशारा. धावसंख्या 1 ने वधारते, धावसंख्या पोचते ती 10 वर. बिन बाद 10 अशा काहीशा तोलामाय स्थितीत हा जो सामना आहे आपल्याला पाहायला मिळतोय. संदीप आता मात्र लेग साईडच्या दिशेने खेळलेला चेंडू, तिथे क्षेत्ररक्षक हजर, चेंडू हातात घेतोय. 1 धावेवर मात्र समाधान मानावं लागते ती अभिजितला. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या पोहोचते ती बिन बाद 11. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे चिंचवली संघाला. षटकार चौकार मात्र बसले पाहिजेत, तरच. हा चेंडू लोअर फुलटॉस होता, तो बाउंड्री लाईनच्या दिशेने जातो, स्ट्रेट बाउंड्री लाईनच्या दिशेने चौकार. पंचांचा इशारा. धावसंख्या बिनबाद 15. संदीप शिर्केचं हे पहिलं आणि सांघिक दुसरं षटक. उजव्या हाताने गोलंदाजी करतोय आणि खूप सुरेख चेंडू, गुडलेन स्वरूपाचा चेंडू जाऊन विसावलाय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, आणि हा डॉट बॉल. 0 धावसंख्या या चेंडूवर. धावसंख्या स्थिरावलेली ती बिनबाद 15. खूप सुरेख फटका होता, परंतु इथे क्षेत्ररक्षक हजर, आणि हा मात्र झेल टिपलाय. पहिला झटका भेटतोय तो चिंचवली संघाला.
नवीन फलंदाज आलाय तो आता मात्र या पंचक्रोशीतला धाकटी पंढरी प्रीमियम लीग मध्ये नावाजलेला फलंदाज संदेश पाटील. षटकार चौकारांचा बादशाह आहे संदेश पाटील, परंतु आता स्ट्राईकला येतो. अभिजितने हा पुन्हा एकदा टोटल चेंडू, परंतु झेल जातोय सुखरूप. हातामध्ये लगातार बॅक टू बॅक 2 झटके भेटतायत ते चिंचवली संघाला. जय हनुमान चिंचवली संघ धन्यवाद डीजे. कोण आहे? आणि आता अभिजितची जागा घेण्यासाठी जातोय अक्षय पाटील. अभिजित वैयक्तिक 1 धावेवर बाद झाला आणि आकाश वैयक्तिक 12 धावा करून बाद झाला. 2 बाद 15. आता मात्र धावसंख्या स्थिरावली ती 15 धावेवर. काहीशा बिकट परिस्थितीत म्हणावं लागेल तो जय हनुमान चिंचवली संघ पूर्णपणे अडकून ठेवलंय, पूर्णपणे फसतोय तो जय हनुमान संघ. परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. पुढे षटकार चौकार देखील येऊ शकतात. तोच तडाखेबंद फलंदाज डाव्या हाताचा धाकटी पंढरी प्रीमियम लीग मधला तारा संदेश पाटील. पंचांकडे लाऊड अपील होता, परंतु पंच अतिशय दक्ष. पंचांनी फेटाळलाय अपील आणि पुन्हा एकदा डॉट बॉल. निर्धाव असा चेंडू. षटक संपतय. दुसरं 2 षटकांती धावसंख्या आहे 2 बाद 15. या राष्ट्रवादी युवक चषक 2021च्या दुसऱ्या दिवसातील पहिला सामना होतोय जय हनुमान चिंचवली विरुद्ध शिवशक्ती जांभिवली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाल्या त्या धाव फलकावर 2 बाद 15. आत्ता गोलंदाज येतोय तो सागर दळवी. शिवशक्ती संघाचा सागर दळवी चांगला गोलंदाज असावा. आता प्रत्येक विभागामध्ये त्या विभागाच्या प्रीमियम लीग खेळण्यात येतात. त्यातून हे सर्व गोलंदाज तयार होतात आणि आपल्या संघासाठी उत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करतात. एक गाव एक गाव 11 असे हे सामने होत आहेत. आणि हा उंचावलेला चेंडू जातो सीमा पार. बिग 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 षटकार. ग्रामीण असे हे सामने आहेत. पुन्हा ब्लॉक हॉल लोअर फुल टॉस. चेंडू निर्धाव असा चेंडू सागर दळवीचा. पहिल्या चेंडूमध्ये षटकार खाल्ला, परंतु कमबॅक केले उत्तम रीतीने ते निर्धाव असा चेंडू टाकून. हीच तर एक खासियत असते चांगल्या गोलंदाजाची. कोणताही दबाव घेत नाही स्वतःवर. पुढचा चेंडू सागरचा. हलकेच खेळून काढला अक्षयने. 1 धाव तर घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का पाहायचंय, परंतु नाही. 1 धावेवर समाधान मानतोय तो अक्षय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या पोहोचते ती 2 बाद
22 जय हनुमान चिंचवली संघ. यानंतर होणारा सामना होनाड विरुद्ध सोमजाई भोकरपाडा विरुद्ध शिवगर्जना होनाड. दोन्ही संघाच्या संघनायकांनी स्टेजकडे यायचं आहे. संदेश पाटील खेळण्यासाठी सज्ज. डावखुरा हाताचा फलंदाज समोर आहे उजव्या हाताचा गोलंदाज. लेग साईडचे शिंतडवले चेंडू आणि चेंडू सुखरूपपणे क्लिअर करतोय तो क्षेत्ररक्षक. एक धावेवर समाधान मानायला लागतोय तो संदेश पाटील. ठाणे नावेचे ज्येष्ठ ग्रामस्थ माननीय राम खाडे साहेब यांचं मी येथे स्वागत करतो. धावसंख्या 23. आता आलाय तो षटकार मारलेला अक्षय. पाहायचं या पुढच्या चेंडूवर काय करतोय. पुन्हा एकदा तडवा चेंडू प्रयत्न परंतु क्लीन बोल्ड होतोय तो अक्षय. विकेटचं पतन होतंय अक्षयच्या रूपाने तिसऱ्या. 3 बाद 23. दर्शन पिंगळे खूप सुरेख गोलंदाजी केली म्हणावं लागेल. पहिल्या षटकारानंतर सागर दळवीने षटकार घेतल्यानंतर डॉट टाकल्यानंतर 1-1 अशा 2 धावा दिल्या आणि विकेट घेतला तो महत्वाचा फलंदाज अक्षयचा. लेग बिफोरचा अपील परंतु पंचांनी मात्र तो फेटाळलाय. चेंडू थोडासा स्टंपच्या वरून जाणारा असावा बहुतेक म्हणून पंचांनी तो फेटाळला आणि तिसऱ्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 23. 3 बाद 23. गोलंदाजीचं पृथक्करण पुढील प्रमाणे. संदेश विचारे 1 षटकात 9 धावा. संदीप शिर्के विकेट किती दिले 1 षटकामध्ये 6 धावा आणि 2 विकेट्स. सागर दळवी 1 षटकामध्ये 8 धावा आणि 1 विकेट. सांघिक 4थं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो आकाश सावंत. शिवशक्ती जांभिवली संघाचा गोलंदाज. संदीप शिर्के सॉरी 12वे प्लेयरच सांगतात आम्हाला. राग आलाय का. आणि हा झेलवाद होऊ शकतो परंतु झेल सुटतो. लोण्याचा गोळा सोडलाय तो जांभिवली संघाच्या क्षेत्ररक्षकाने. जीवदान देतोय तो बिग हिटर बॅट्समन संदेश पाटीलला. आमचे संदेश चौधरी म्हणतात संदेश पाटीलचा झेल सोडलाय तुम्ही कारण की आम्ही इथल्या आहोत. आम्हाला माहिती आहे तो फलंदाज कोणत्या स्वरूपाची फलंदाजी करू शकतो. संदेश चौधरी म्हणतात ये क्या नहीं बाबू आपने मैच को थोड़ा ढिल्ला कर दिया है. चिंचवली संघाचे पाठीराखे आणि समर्थक जांभिवली संघाचे पाठीराखे आणि समर्थक यांचं मी अंकित साखरे यांच्या वतीने स्वागत करतो. संदीप शिर्के उत्तम गोलंदाजी करतायत. निर्धाव चेंडू टाकलेला आहे. धावसंख्या झालेली आहे ती 3 बाद 24. पुन्हा संदीप टू उंचावून दडवले चेंडू. मला तर असं वाटतं नक्कीच 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 हा षटकार.
हॅलो, फलंदाज बाद. या ग्राउंडवर एक नियम आहे, मधी जो लाईटचा खांब आहे आणि जी हाय टेन्शनची लाईन गेले, सर्व प्लेयर्सने ऐका. हॅम्पर्स तुम्ही कॅप्टनला सांगा, ही जी हाय टेन्शनची वायर गेले त्याला चेंडू लागून बाहेर पडला तरी सिक्स, आतमध्ये आला तर धावून रन काढू शकता आणि किती पण धावा. कॅच पकडली तरी आउट आहे. ह्या समोर जो पोल आहे याला लागून न टप्पा पडता कॅच पकडली तर आउट आहे. आतमध्ये पोलला लागून आतमध्ये चेंडू आला तर धावा पाहिजे दम आहे तेवढा, बाहेर पडला तर सिक्स डायरेक्ट. परत एकदा सांगतो, समोर जे हायटेन्शनचे लाईन आहेत त्यांना जर चेंडू लागला आणि पोलला तरी त्या एमएससीबीच्या पोलला तरी लागला, त्याला लागून बाहेर पडला तर सिक्स, आतमध्ये आला तुम्ही धावून रन काढायचे आहेत. त्याला लागून कॅच घेतली तरी आउट आहे. धन्यवाद संदेश चौधरी. नियम संदेश चौधरी यांना माहिती आहेत. आणि आता मात्र उंचावून दडाला आहे. संदेशने झेल वाद होण्याची शक्यता, परंतु झेल मात्र सुटतोय. थोडस कॉलिंगचा प्रॉब्लेम. आता मात्र प्रमोद शिर्के थोडेसे नाराज हसतायत. काय प्रमोद शिर्के हसतायत. झेल सुटतोय. आणि 40+ संदेश चौधरी यांचे साथीदार, आजच्या या लॉटचे हँडलर नाना पाटील यांचं मी स्वागत करतो. आमचे मार्गदर्शक पुंडलिकजी बारसकर यांचं आगमन झालेलं आहे, मी त्यांचं स्वागत करतो. आणि आता हा ऑफसाईडच्या दिशेने चेंडू तटवलेला आहे. तिथे क्षेत्ररक्षक आजारे बाहेरचा एक धाव होते का दुसऱ्या धावसाठी प्रयत्न होतोय, परंतु एक धावेवर समाधान मानतोय तो फलंदाज श्री हरी पाटील. धावसंख्या झाली 32. यानंतर होणारा सामना दुसरा सामना असेल सोमजाई भोकरपाडा विरुद्ध शिवगर्जना होनाड. दोन्ही संघाच्या शिवगर्जना होनाड दोन्ही संघाच्या संघनायकांनी होनाडचे आले. होनाडचे कर्णधार आलेले आहेत. भोकरपाड्याचे कर्णधार यायचा आहे. धावसंख्या झाले 32. षटक संपतय. चौथं धावसंख्या आले 32. प्रत्येक षटकात 8च्या सरासरींनी धावा घेतलेल्या आहेत. गोलंदाज येतोय. गोलंदाजी मार्कवर आशुतोष मालुसरे. या मैदानाचे मालक रोहिदास पाटील, माजी उपसरपंच, विद्यमान सदस्य गुरुग्रामपंचायत देवनावे यांचा मी स्वागत करतो. तसेच मनोहरजी बैसाणे ज्यांनी मालिकावीरसाठी LED स्क्रीन दिली, त्यांचंही मी स्वागत करतो. उंचावून देण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू बॅटची कडा लागून हवेत गेला आणि सुखरूप झेल पकडलाय तो क्षेत्ररक्षकाने आणि गडी बाद होतोय. 5वा ना, श्री हरी पाटीलच्या रूपाने 5वा.
धावसंख्येला 39. हा फ्री हिट असेल. सोने पे सुहागा. मगाशीच म्हटलं होतं मी की तुम्ही संदेशचं जेल सोडाल तर त्याची शिक्षा भोगावी लागेल. आता मात्र आशुतोषला काहीतरी करामत करावी लागेल आणि हा चेंडू निर्धाव कसा जाईल किंवा मैदानाच्या बाहेर जाणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. कारण मी म्हटलंय बिग बिग हिटर आहेत संदेश. भरपूर लांब लांब फटके मारण्याची क्षमता आहे त्याच्यात. आणि हा स्वेर चेंडू. पंचांचा इशारा. धावसंख्या 1 ने वाढले. धावसंख्या पोचते ती 40 वर. फ्री हिट मात्र कंटिन्यू आहे. व्हायचा आहे. आशुतोष काय करतोय पुढच्या चेंडूवर. संदेश पाटील धाकटी पंढरी प्रीमियम लीगचा एक उत्कृष्ट खेळाडू समोर आहे. पुन्हा एकदा पुढे येऊन स्टेप आउट खेळला. लेगच्या दिशेने मारलेला चेंडू. एक धावता घेतला. दुसऱ्या धावचा प्रयत्न होईल. 2 धावा घेण्याच्या प्रयत्नात बाद होतोय. महत्वाचा विकेट जातोय तो मात्र संदेश पाटीलच्या रूपाने. जय हनुमान चिंचवली संघाचा. धावबाद होतोय तो संदेश. वैयक्तिक 10 या धावसंख्येवर आता मात्र जात आहेत ग्रामीणचे मास्टरमाइंड गणेश पाटील. त्याही जर षटकार लगावला तर संदेश चौधरी यांच्याकडून 500 रुपये जमा करायचे. संदेश चौधरीकडे लगेच. गुगल पे चालणार नाही. फोन पे नाही. व्यवहार तुमचा नाही. व्यवहार इकडे असतो. नाही रोकडा पैसे लागतात. नानाने जर 6 मारला तर या सामन्याचे सर्व आयोजक अंकित शेठ साखरे यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपये. संदेश चौधरी यांच्याकडून देखील प्रत्येक षटकाराला 1000 रुपये. 500 रुपये. आणि गुगल पे नाही तर रोकडा पाहिजे. अनिरुद्ध समोर आहे. नाना उंचावून पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता परंतु असफल प्रयत्न म्हणावा लागेल. आणि संदेश चौधरी म्हणतात ग्राउंड उखडायला 500 रुपये नाही लावले, षटकाराला लावलेत. त्यामुळे नानांनी संदेश चौधरी यांचे 500 रुपये, अंकित साखरे यांचे 500 रुपये आपल्या खिच्यामध्ये घ्यायचे आणि संघाला सुस्थितीत न्यायचं आहे. आणि हा धाव बाद एकदम सुरेख यष्टीरक्षण म्हणावं लागेल यष्टीरक्षकाचं. आणि धावबाद होतोय फलंदाज प्रसाद पिंगळे. वैयक्तिक 1. पुढील होणारा धन्यवाद डीजे. पुढील होणारा सामना भोकरपाडा विरुद्ध होनाड. सोमजाई भोकरपाडा विरुद्ध शिवगर्जना होनाड. प्रसादची जागा येण्यासाठी जातोय तो. करण पाटील समोर गोलंदाज आहे तो अनिरुद्ध. आणि या नाडकर कॉमेंट्रीसाठी एक धाव तर घेतले. दुसऱ्याचा प्रयत्न आहे. धावबाद होते का पाहिजे आणि हा मात्र धावबाद होऊ शकतो. अशा प्रकारे धाव बाद होतो. करण पाटील धावसंख्या झाली ती 42. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 42. आणि आपण एका लाईन मध्ये यायचं आहे. बाहेर येताना सेकंड इनिंग बाहेर सगळ्याच भाषेमध्ये कॉमेंट्री करणारे आमच्या ठाणे नावेचे कादिरभाई नाडकर येथे उपस्थित झालेले आहेत. आपल्याला 1 2 3 भाषांमध्ये समालोचन ऐकण्याची संधी आहे. हा ते कादिरभाई नाडकर.
आने वाला मुकाबला भोकर सोमजाई भोकरपाडा विरुद्ध शिवगर्जना होणार. दोन्ही संघाच्या कर्णधाराने स्टेजकडे यायचे नाणेफेकीच्या कॉलसाठी. अभी तो शुरुआत है भाई. और यहाँ पर फलंदाज पाठवा. जाम्बिवली की ओर से ओपनिंग बल्लेबाज मैदान पर जाते हुए सलामी जोड़ी यहाँ पर मैदान में जाती हुई और फील्ड यहाँ पर बॉल मैदान पर जाती हुई यहाँ पर फील्ड सजाई जा रही है. पहला ओवर जो कि मैंडेटरी पावर प्ले का ओवर होगा, बहुत ही अहम ओवर होगा. इस 43 रनों के लक्ष्य का पीछा करते वक्त ये ओवर जो है वो काफी अहम ओवर रहेगा, जो कि मैंडेटरी पावर प्ले का ओवर होगा. इथे फक्त 11 खेळाडूंपैकी 2 फलंदाजीसाठी जातील आणि 9 खेळाडू इथे बसतील. अन्यथा शिस्तीचं पालन न केल्यास काहीतरी भूगदंड भोगावा लागेल. चिंचोली की टीम को हमने देखा है बड़े बड़े टूर्नामेंट में और काफी जाम्बिवली की ओर से स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है सुशांत, जबकि नॉन स्ट्राइकिंग एंड पर सुहास. और यहाँ पर राष्ट्रवादी युवा चषक 2021 का ये ऑर्गेनाइजर जो कि टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया गया है. 5 दिन का ये टूर्नामेंट है जिसका ये दूसरा दिन आज, जिसके ऑर्गेनाइजर है खुद अंकित जी सागरे सर. और यहाँ पर दूसरे दिन का पहला मुकाबला जो कि चिंचोली गोहे बनाम जाम्बिवली, और चिंचोली गोहे ने पहले बल्लेबाजी करते हुए निर्धारित 5 ओवर में बनाए हैं 42 रन. 43 रनों के लक्ष्य का टारगेट रखा है, यहाँ पर लक्ष्य रखा है जाम्बिवली टीम के लिए. और पहली गेंद लेकर एक बार फिर से आकाश पाटिल, और इस बार हिट किया है बहुत ही जोरदार प्रहार गेंद पर. खिलाड़ी गेंद के नीचे लॉन्ग ऑन की दिशा में, और दूसरे अटेम्प्ट में बहुत ही बढ़िया कैच. पहली गेंद पर सफलता मिलती हुई वहां पर आकाश पाटिल को, और काफी खुश होंगे यहाँ पर नाना पाटिल जो कि चिंचोली के मास्टरमाइंड है इस टीम के, और सेलिब्रेट होता हुआ पहली गेंद पर झटका. हुए जो कि गोल्डन डक बनाकर आउट है सुशांत, और अब सुशांत की जगह लेने के लिए जा रहे हैं जाम्बिवली की ओर से अगले बल्लेबाज संदीप, जो कि नॉन स्ट्राइकिंग एंड पर होंगे, जबकि स्ट्राइक पर है ओपनर बल्लेबाज सुहास और आकाश पाटिल, जिन्होंने बल्लेबाजी में पूरा योगदान दिया था अपनी टीम के लिए, और गेंदबाजी में भी पहली गेंद पर सफलता दिलाई अगली गेंद लेकर राइट आर्म ओवर द विकेट. और बहुत अच्छी गेंद थी, सम्मानजनक तरीके से खेला, खुद बॉलर ने फॉलो थ्रू में फील्ड किया, लेकिन तब तक काफी बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट के बीच, और 1 रन पूरा किया दोनों बल्लेबाजों ने मिलकर. इस 1 रन के साथ खाता खुला वहां पर सुहास का, और खाता खुला जाम्बिवली टीम का मैंडेटरी पावर प्ले का. और यहाँ पर कुछ जरूरत है चौकों और छक्कों की. लक्ष्य ज्यादा बड़ा नहीं है एक हिसाब से देखेंगे. यहाँ पर अंडरलाइट खेला जाने वाला ये टूर्नामेंट, और फ्लड लाइट में होनाड आणि भोकरपाडा दोन्ही संघाच्या कर्णधाराला शेवटची सूचना आहे. तुमचं कर्णधार जर आता स्टेजवर आला नाही तर तुम्हाला दोन्ही संघांना पॅनल्टाइज केले जाईल. लक्षात ठेवा, शेवटचा पुकार. और इस बार बहुत ही खूबसूरत ऑन ड्राइव खेला है, मिड विकेट बाउंड्री लाइन से बाहर गेंद 4 रनों के लिए. बहुत ही खूबसूरत और दर्शनीय स्ट्रोक, और इस चौके के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 5 रन. धन्यवाद डीजे.
कॉल करते हुए फिलहाल एक बार फिर से आकाश पाटिल राइट आर्म शॉट ऑफ लाइन गेंद और इस गेंद को खेलना चाहते थे, गेंद शॉर्ट फाइन लेग पर फील्ड की गई। होनाड संघाचे कर्णधार येथे उपस्थित आहेत, शिवगर्जना होनाडचे कर्णधार उपस्थित आहेत, सॉरी भोकरपाडा सोमजाई भोकरपाडा संघाचे कर्णधार येथे उपस्थित आहेत. शिवगर्जना संघाचा कर्णधार 5 मिनिटाच्या कालावधीत आला नाही, तो 2 धावांची पेनल्टी देण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे. और इस बार बहुत ही खूबसूरत शॉट, बेहतरीन शॉट ऑफ साइड में कवर्स और एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन से बाहर गेंद 4 रनों के लिए. ये स्टोक जो कि बहुत ही बेहतरीन कवर्ड क्रिकेटिंग शॉट. हॉलंडर्सने बॉलचा ताबा घ्यायचा लगेच. हॉलंडर्स गजानन आणि टीमने बॉलचा ताबा घ्यायचा आहे. पर वहीं संदीप बल्लेबाजी कर रहे हैं 2 चौके लगाकर 8 पर, और इस तरीके की बल्लेबाजी की जरूरत थी यहाँ पर पावर प्ले की इस ओवर में, और इसे पूरा करते हुए यहाँ पर संदीप पहली गेंद पर विकेट खोलने के बाद बहुत ही अच्छी वापसी की है इस ओवर में जाम्बिवली टीम ने. 43 रनों के लक्ष्य का पीछा करते हुए पहला ओवर प्रगति पर है, जबकि स्कोर बोर्ड 9 रन पर. और इस बार बहुत ही बढ़िया गेंद थी, समंजस तरीके से खेला, गेंद जा रही है लॉन्ग ऑन की दिशा में, खिलाड़ी वहां पर मौजूद है, जब तक फील्ड करके थ्रो करते छोर बदल लिए थे बल्लेबाजों ने. 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. भोकरपाडा संघाचा कर्णधार आयुक्त उपस्थित आहे. होनाड अखिल भाई मनियार जो यहाँ पर आए, उनका मैं कमेटी की तरफ से सहर्ष स्वागत करता हूँ. यहाँ पर संदेश जीत चौधरी की तरफ से स्पेशल. कादिर भाई, क्रिकेटची आवड असलेले आणि एका हातामध्ये षटकार, एका हाताने षटकार मारणारे, हाताने षटकार मारणारे असे अखिल भाई मनियार येथे उपस्थित झालेले आहेत. आम्ही त्यांचं स्वागत करतो अंकित साखरे मित्र परिवाराकडून. और पहला ओवर समाप्त हो चुका है, और अब दूर वाले छोर से गेंदबाजी करेंगे चिंचोली गोयल की तरफ से. अगले गेंदबाज करण पाटिल और नाना पाटिल कुछ मंत्रणा देते हुए अपने गेंदबाज को. यानंतर होणारा सामना शिवगर्जना होनाड विरुद्ध सोमजाई भोकरपाडा. नाणेफेकीचा कॉल उडवतील राम खाडे यांना विनंती करतो की आपण नाणेफेकीचा कॉल उडवायचा आहे. करण पाटिल गेंदबाजी करने के लिए तैयार, और सामने बल्लेबाज संदीप जो कि 2 चौके लगाकर आक्रामक मोड में नजर आते हुए, और अब फील्ड को फैला दिया गया वहां पर. फिलहाल पहली भी फील्ड के साथ एक बार फिर से करण पाटिल और उनके सामने इनफॉर्म बल्लेबाज संदीप. 43 रनों के लक्ष्य का पीछा करते हुए पहले ओवर में बनाए 10 रन जाम्बिवली ने. और इस बार बहुत अच्छी गेंद ऑफ स्टंप पर गिरने के बाद बाहर की तरफ निकली. बल्ला घुमाया था जरूर संदीप ने, बल्ले और गेंद का कहीं भी संबंध नहीं, और विकेट कीपर ने गेंद को कलेक्ट किया बगैर किसी रन के. होनाडचे निकेश भाई देशमुख कुठे असतील त्यांनी कृपया स्टेज मध्ये यायची कृपा करायची आहे. येथे आपले हॅलो अंकित साखरे आपली वाट पाहत आहेत. बहुत ही बढ़िया गेंद, बहुत ही बढ़िया गेंद. इस बार लाइन जो रखी है, लेंथ और लाइन गेंदबाजी की, यही बहुत ही बढ़िया यहाँ पर करण की. ऑफ स्टंप पर खिला रहे बल्लेबाज को, और दूर वाले छोर से जो गेंदबाजी कर रहे हैं, बहुत ही बढ़िया गेंदबाजी. अब तक 2 डॉट गेंदे, प्रेशर बढ़ता हुआ जाम्बिवली पर और संदीप पर. और इस बार लीडिंग एज लेकर गेंद काफी देर तक हवा में, 2 खिलाड़ी उस और यहाँ पर कैच ड्रॉप होता हुआ, लेकिन फिलहाल दूसरे रन के लिए निकल पड़े थे बल्लेबाज. और एक कादिर भाई, नितीन शेठ चौधरी यांचं इकडे आगमन झालेलं आहे, त्यांचं मी स्वागत करतो. तसेच ग्रुप ग्रामपंचायत देवनावेचे माजी उपसरपंच संजयजी कडाव, देवनावे ग्रुप ग्रामपंचायतचे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य भगवानजी पाटील यांचं इकडे आगमन झालेलं आहे. मी त्यांचं आयोजकांच्या वतीने स्वागत करीत आहे.
विजयजी मुसळे यांचं देखील आगमन झालंय, मी त्यांचं देखील स्वागत करतो. 12 रन स्कोर बोर्ड पर लग चुके हैं करण एक बार फिर से, और बहुत ही अच्छा गेंद यहाँ पर, बहुत ही अच्छी गेंद, बिल्कुल ही बहुत ही नीचे रहती हुई गेंद ये, और बल्ला घुमाया था हवा में, विकेट कीपर ने गेंद को फील्ड किया बगैर किसी रन के. यहाँ पर अंडरलाइट में खेला जाने वाला ये टूर्नामेंट, चारों तरफ से यहाँ पर स्टेडियम पैक होता हुआ और दर्शकों की संख्या में लगातार इजाफा होता हुआ यहाँ पर इस टूर्नामेंट का मजा लेने के लिए यहाँ पर मौजूद है. लाइव इवेंट, एक बार फिर से ये गेंद, और इस गेंद को बहुत ही बढ़िया तरीके से खेला है. लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद है, जब तक गेंद को फील्ड करके थ्रो करते, छोड़ बदल लेते बल्लेबाजों ने. इस 1 रन के साथ स्कोर आगे की तरफ बढ़ता हुआ 13 रन, और बहुत ही अच्छा अब तक क्या ये ओवर नजर आता हुआ, घटता हुआ. केवल 3 रन खर्च किए यहाँ पर करण ने, और बहुत ही बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं. और अब सामने बल्लेबाजी करने के लिए करण के सुहास, जो कि ओपनर बल्लेबाज के रूप में आए थे. और ये शॉट बहुत ही बढ़िया स्ट्रोक किया है ऑन साइड में, मिड विकेट बाउंड्री लाइन से बाहर गेंद 6 रनों के लिए. बहुत ही बढ़िया टाइमिंग और एलिवेशन यहां पर मिलता हुआ सुहास को. हेलो कदीर भाई, कुछ लोग माहौल देख के आते हैं, कुछ लोग माहौल बनाते हैं. अंकित साखरे एक ऐसा इंसान है जो माहौल बनाने में विश्वास रखते हैं, और राष्ट्रवादी युवक ट्रॉफी 2021 के माध्यम से उन्होंने ये माहौल को बनाया है. आपने कहा क्राउड के बारे में, तो देखिए मैदान के चारों तरफ क्राउड नजर आ रहा है, लेकिन उस क्राउड से मैं जरूर गुजारिश करना चाहूंगा कि कोरोना से अगर हमें लड़ाई जीतना है और क्रिकेट की इस युद्ध को अगर हमें जीतना है तो सोशल डिस्टेंसिंग बनाए रखना जरूरी है, खुद को सैनिटाइज करना जरूरी है, और मास्क पहनना भी जरूरी है. सन्माननीय होराळे सरपंच भूपेशजी पाटील यांचं मनापासून स्वागत. राष्ट्रवादी युवक ट्रॉफी 2021 मध्ये जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं आणि पाहुण्यांचं मनापासून स्वागत. त्याचबरोबर सन्माननीय मिलिंदजी सावंत साहेब यांचं मनापासून स्वागत राष्ट्रवादी युवक चषक 2021 मध्ये. और अगले गेंदबाज आकाश, कमेंट्री बॉक्स एक से इस बार गेंद को कवर्स में खेला है. नाना पाटिल वहां पर मौजूद है, और जब तक गेंद को फील्ड करके थ्रो करते, 1 रन पूरा कर लिया अब दोनों बल्लेबाजों ने. इस 1 रन के साथ स्कोर 20 पर पहुंचा है. एक बहुत ही एक रन रेट जो है वो पकड़ कर चल रही है जाम्बियोली की टीम 10 रन पर ओवर के हिसाब से, जबकि 9 रन प्रति ओवर के हिसाब से इस मैच को जीतने के लिए उन्हें जरूरत है. कंपल्सरी चेसिंग का ये मुकाबला, 43 रनों की जरूरत है जीत के लिए, टारगेट है 43 का. और यहाँ पर बहुत ही अच्छा कारपेट के सहारे गेंद को खेला है, लॉन्ग ऑफ की दिशा में खिलाड़ी वहां पर मौजूद है, और बहुत ही समझबूझकर सूझबूझकर बल्लेबाजी कर रहे हैं दोनों बल्लेबाज. कोई जोखिम नहीं ले रहे, जहां पर लूज गेंद मिल रही है उस पर प्रहार करने में नहीं चूक रहे, और यहां पर नतीजा साफ नजर आता हुआ. केवल पहली गेंद पर विकेट खोने के बाद ये जोड़ी यहां पर, और इस बार सफल होकर ऑफ स्टंप की तरफ निकले थे, लेकिन अंपायर का इशारा वाइड का आता हुआ. लेग स्टंप से काफी बाहर थी गेंद ये, और इस वाइड गेंद के साथ स्कोर आगे की तरफ बढ़ता हुआ 22 रन. अभी भी जीत के लिए 21 रनों की जरूरत है, 21 टू नीड. और यहां पर तीसरा ओवर पारी का प्रगति पर है, स्कोर बोर्ड पर लग चुके हैं अभी 22 रन. और यहां पर गेंदबाज आकाश एक बार फिर से राइट आर्म ओवर द विकेट, और इस बार बैकफुट पर जाकर पंच करना चाहते थे ऑफ साइड में, और कहीं पर भी गेंद की लाइन में ही नहीं थे. विकेट कीपर ने गेंद को कलेक्ट किया बगैर किसी रन के. देखिए आज कदीर भाई इस प्रतियोगिता के लिए सुनहरे क्षण हमें देखने का मौका मिलेगा, क्योंकि इस प्रतियोगिता को भेंट देने के लिए हमारे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी यूथ कांग्रेस के महाराष्ट्र प्रदेश प्रेसिडेंट महबूब शेख साहब यहाँ पर तशरीफ लेकर आने वाले हैं. कुछ ही पलों में उनका यहाँ पर आगमन हो सकता है. और इस बार कवर्स में खेलकर बहुत ही बढ़िया तरीके से प्लेसमेंट बहुत ही बेहतरीन कर रहे बल्लेबाज, और इसके साथ 2 रन पूरे किए दोनों बल्लेबाजों ने मिलकर. तो इन 2 रनों के साथ स्कोर बढ़ता हुआ 24 रन.
ये पारी का तीसरा ओवर प्रगति पर है। कंपलसरी चेसिंग का ये मुकाबला और इस बार गेंद को निकालना चाहते हैं, गेंद जा रही है लॉन्ग लेग की दिशा में, खिलाड़ी उस ओर मौजूद है, एक रन पूरा किया और यहां पर फंबल होता हुआ दूसरे रन की जहां पर संभावना नहीं थी, यहां पर एक सुसाइड करते हुए बल्लेबाज संदीप। Suhas has bats on fire. Suhas bats on fire here in the middle. Now, next delivery from over number 4 in process here. Target of 43. Just 11 ball and 11 run needed to win this game for Zambuli. Here we goes. Next delivery of the over. Oh, beautiful ball. That's a beautiful delivery. Slow delivery offside off stump. Batsman wanted to hit it over the top. Doesn't make contact and wicket keeper behind the stumps collect. No addition to the total. Score stay on 32 for loss of 2 wicket. For Zambuli, after chasing 43, compulsory chasing here. And here we goes. Next delivery of this over. Oh, this time it's it hard in the air. There's a fielder, but fumble the fielding. Batsman cross. होणार Only for संघाचा single. आणि भोकरपाडा संघाचे दोघांचे पॅकरनी कृपया स्टेजकडे संपर्क साधा लवकरात लवकर. After that single, the score moving on to 33
10 needed of विजय ढोकले आणि सुमित देशमुख कृपया स्टेजशी संपर्क साधा. 9 balls, 10 runs to win this game for Zambuli. Can he make it? And can Chinsoli's bowler defend it? Please wait and watch. Here he goes. Next delivery in this over. Sandesh, right arm, left arm, round the wicket. Oh, this time hits it hard into the mid-wicket region. There's a fielder, but no chance at all. The ball landing outside the ground. 6 more. And Akhil Manyar here is arrive in stadium, and Ankit Ji Sakhre to pride him. Oh, this time wanted to play it to the final leg region, and this time missing it and by signal by the umpire. Batsman cross for 1. And after that single, score moving on to देखिए अखिल भाई यहाँ पर बैठे हुए अखिल Manyar. मनियार, इनकी बॉडी को देखते हुए मुझे सलमान भाईजान की बॉडी याद आ रही है। और अखिल मनियार भी वैसे किस्म के इंसान है, वो खुद कहते हैं कि एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो मैं खुद की भी नहीं सुनता। तो अब देखना ये होगा कि इनकी कमिटमेंट। 2 runs to need win this game from Zambuli. This is a one-side affair here. The match, first match from day second. कादिरभाई, खरं सांगायचं झालं तर अवकाळी पावसामुळे, मध्ये जो पाऊस आला त्यामुळे बरीच पिकांची नासधूस झाली. अशा वेळेला जर आपण रायगडमध्ये जर विचार केला तर हिवाळ्यामध्ये वालाच्या शेंगांचं पीक घेतलं जातं आणि आता त्या कमी झाल्यात आणि दुर्मिळ झाल्यात. पण अशा या दुर्मिळ झालेल्या वालांच्या शेंगांचा जर आस्वाद घ्यायचा असेल तर सिद्धांत कडव यांच्या स्टॉलला तुम्ही आवर्जून भेट द्या, कारण वालाच्या शेंगा दुर्मिळ झाल्यात आणि जे या स्पर्धेचे आयोजक आहेत अंकित शेठ साखरे, त्यांच्यामुळे त्यांना स्टॉल टाकण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे त्यांना डिस्काउंट मध्ये त्या वालाच्या शेंगा स्टेजवर यायला हव्यात. Last over in process. 2 run need to Zambuli win this game. First match of the second Rashtrwadi Yuva Chashak 2021 played in here. Oh, this time good ball, but plays it to the soft hand to cover point, and batsman cross for 1, and they come back for the second. Oh, they're missing the stumps, and Zambuli 11 win this game. First match from the second Rashtrwadi Yuva Chashak 2021 organized by Ankit Ji Sakhre. Please all of player to come back in pavilion दोन्ही line by संघांनी line. लाईनअप करून मैदानाच्या आतमध्ये आणि बाहेर जायचंय. दोन्ही संघांनी शेक हँड करून या स्पर्धेला हरलेल्या संघाने निरोप द्यायचा आहे, तर जिंकलेल्या संघाने पुढच्या फेरीची तयारी करायची. मॅन ऑफ द मॅच सुहास शिर्के. सन्माननीय संजयजी कडव साहेब यांच्या शुभ हस्ते सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल आणि हा पुरस्कार मिळतो 19 धावांची बहारदार खेळी करणारा सुहास शिर्के याला. हॅलो. राष्ट्रवादी काँग्रेसचे जबरदस्त कार्यकर्ते, डॅशिंग कार्यकर्ते विजयभाई ढोकले यांचं इथं आगमन